साधकांसाठी निसर्गदत्त महाराज. संकलन दिनकर क्षीरसागर. सादरीकरण सुरेश रासपायले. विषय आहे साधना. विषय आहे साधना. तुम्ही स्वतःला लक्षाच्या केंद्रस्थानी आणा. आपण असल्याची जाणीव जागृत ठेवा. तिचे फक्त स्मरण ठेवा. मी आहे या जाणीवेत दृढतेने स्थिर होणे हाच सर्व प्रयत्नांचा आरंभ आणि शेवटही आहे. मी आहे या जाणीवेत दृढतेने स्थिर होणे हाच सर्व प्रयत्नांचा आरंभ आणि शेवटही आहे. तुम्ही कोण आहात हे जाणण्यासाठी प्रथम तुम्ही आपण काय नाही त्याचा शोध घेतला पाहिजे. तुम्ही कोण आहात हे जाणण्यासाठी प्रथम तुम्ही आपण काय नाही त्याचा शोध घेतला पाहिजे. अमुक तमुक असण्याशिवाय केवळ असणे म्हणजे काय ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. अमुक तमुक असण्याशिवाय केवळ असणे म्हणजे काय ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. अत्यंत तळमळीने अनासक्त व्हा. त्यातच सर्व आले. सुख आणि दुःख, इच्छा आणि भीती यांच्या उगमाकडे जा. आपल्या शुद्ध असणेपणाची आठवण स्वतःला प्रयत्नपूर्वक करून देणे हीच साधना. तुम्ही जसे आहात तसे राहा आणि तुमचे जे खरे असणे आहे त्याला तुमचे जीवन घडविण्यास संधी द्या. आपले सत्यस्वरूप स्पष्टपणे जाणताना जे अडथळे येतात, आपले सत्यस्वरूप स्पष्टपणे जाणताना जे अडथळे येतात ते म्हणजे सुखाची इच्छा आणि दुःखाची भीती. पूर्वधारणा बनविणे सोडा आणि मौनी सावध राहा. पूर्वधारणा बनविणे सोडा आणि मौनी सावध राहा. तुम्हाला सत्य दिसत नाही कारण तुम्ही त्या बाबतीत दक्ष नाही. समग्रता हा तुमचा मुक्काम आहे, पण तेथे आपले व्यक्तित्व हरवेल अशी तुम्हाला भीती वाटते. शुद्ध हेतूलाच महत्त्व असते, रीतीला नव्हे. माझ्या शब्दांच्या अर्थाचा शोध घेत राहणे ही देखील साधनाच आहे. माझ्या शब्दांच्या अर्थाचा शोध घेत राहणे ही देखील साधनाच आहे. केवळ प्रामाणिक तळमळीची गरज आहे. स्वतःला संपूर्ण रिकामे करा. स्वतःबद्दलच्या सर्व कल्पना सोडा आणि आहात तसे राहा. केवळ प्रामाणिक तळमळीची गरज आहे. स्वतःला संपूर्ण रिकामे करा. स्वतःबद्दलच्या सर्व कल्पना सोडा आणि आहात तसे राहा. जर तुम्हाला शोध घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकाच जागी खणले पाहिजे. जर तुम्हाला शोध घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकाच जागी खणले पाहिजे.
ती जागा तुमच्या अंतरातच आहे. आपले काम करा, क्षणभर मोकळे असला की शांत राहा आणि अंतर्मुख व्हा. क्षणभर मोकळे असला की शांत राहा आणि अंतर्मुख व्हा. आपल्या फुरसतीचा वेळ पूर्णपणे या कामी लावा. जेव्हा तुम्ही स्वस्थ बसता आणि स्वतःवर लक्ष ठेवता, तेव्हा सर्व प्रकारच्या गोष्टी पृष्ठभागावर येतील. त्यांच्या बाबतीत काहीही करू नका. त्यांच्या बाबतीत काहीही करू नका. त्यांना प्रतिकार करू नका. त्या आल्या तशाच जातील. काही न करणे एवढेच करायचे असते. काही न करणे एवढेच करायचे असते. तुम्ही असणे हीच तुमची साधना. तुम्ही असणे हीच तुमची साधना. काही न करणे एवढेच करायचे असते. काही न करणे एवढेच करायचे असते. तुम्ही असणे हीच तुमची साधना. तुम्ही असणे हीच तुमची साधना. तुम्ही शुद्ध जाणीव आहात. तुम्ही शुद्ध जाणीव आहात. देहरहित, मनरहित, अवकाशरहित, कालरहित. जे सर्व तुमच्या ठायी आहे त्याचा उगम ओळखा. तुम्ही शुद्ध जाणीव आहात. तुम्ही शुद्ध जाणीव आहात. देहरहित, मनरहित, अवकाशरहित, कालरहित. जे सर्व तुमच्या ठायी आहे त्याचा उगम ओळखा. साधना श्रमरहित असते. साधना श्रमरहित असते. त्यात करायचे असे काहीच नसते. उलट काहीच करायचे नाही हेच करायचे असते. साधना श्रमरहित असते. साधना श्रमरहित असते. त्यात करायचे असे काहीच नसते. उलट काहीच करायचे नाही हेच करायचे असते. परमात्म प्राप्तीच्या फक्त एकाच ओढीने तुमच्या सर्व शक्ती केंद्रित झाल्या नाहीत, तोपर्यंत परमात्म प्राप्तीकरिता पहिले पाऊल उचलले असेही म्हणता येणार नाही. जगात मी नसून जग माझ्यात आहे अशा जाणीवेने राहण्याचा प्रयत्न करून पहा. जगात मी नसून जग माझ्यात आहे अशा जाणीवेने राहण्याचा प्रयत्न करून पहा. मी जाणीवेचा अमर्याद सागर असून होते जाते आहे हे सर्व त्यातच होते जाते अशी जाग धरून ठेवा. मी जाणीवेचा अमर्याद सागर असून होते जाते आहे हे सर्व त्यातच होते जाते अशी जाग धरून ठेवा. स्वरूप ज्ञानाच्या शांत स्थिर स्वयंप्रकाशात सुप्त शक्ती जागृत होऊन चमत्कार घडवून आणतात. तुम्हाला आपणहून काहीच करावे लागत नाही. स्वरूप ज्ञानाच्या शांत स्थिर स्वयंप्रकाशात सुप्त शक्ती जागृत होऊन चमत्कार घडवून आणतात. तुम्हाला आपणहून काहीच करावे लागत नाही. स्वचिंता हेच बंधन आहे. स्वचिंता हेच बंधन आहे. त्याचा त्याग करा.
सर्व पूर्वसंस्कारांची बंधने झुगारून द्या. मी स्त्री व पुरुष आहे ही कल्पना सोडा. मी मानव आहे ही भावनाही सोडा. मी अमका तमका आहे असे कल्पू नका. स्वचिंता आणि स्वहिताची काळजी करू नका. सर्व इच्छांचा त्याग करा. माझे कसे होईल ही जी मानवी मूळ चिंता आहे ती गेली पाहिजे. माझे कसे होईल ही जी मानवी मूळ चिंता आहे ती गेली पाहिजे. विचाररहित शांत जाणीव रूपात राहत चला. विचाररहित शांत जाणीव रूपात राहत चला. आपण असल्याच्या जाणीवेच्या तळाशी जा. आपण असल्याच्या जाणीवेच्या तळाशी जा. साधनाचे महत्त्व नसून साधकाची इच्छा, ओढ, कळकळ यांचे महत्त्व आहे. साधनाचे महत्त्व नसून साधकाची इच्छा, ओढ, कळकळ यांचे महत्त्व आहे. भूत आणि भविष्य वर्ज्य करून निव्वळ असा. भूत आणि भविष्य वर्ज्य करून निव्वळ असा. जिथे असाल तिथे स्थिर चित्त असा. जिथे असाल तिथे स्थिर चित्त असा. आत्मशोधाकरिता एक पाऊलही पुढे जाण्याची आवश्यकता नाही. विरक्तीसाठी बाह्य त्यागाची जरुरी नाही. मनाने त्याग केलेला पुरेसा आहे. मी आणि माझे यावरील तुमचे मन फक्त वळवा. मी आणि माझे यावरील तुमचे मन फक्त वळवा. त्याला दूर न्या. बस, आणखी काही करणे नको. कुठलाही विचार किंवा भीती प्रेरित भावना मनात उद्भवल्या तर त्याबरोबर वाहवत न जाता त्यांच्याकडे फक्त अलक्ष करा. मग तुम्ही तुमच्या सहज स्थितीत आयतेच उतरा. कुठलाही विचार किंवा भीती प्रेरित भावना मनात उद्भवल्या तर त्याबरोबर वाहवत न जाता त्यांच्याकडे फक्त अलक्ष करा. मग तुम्ही तुमच्या सहज स्थितीत आयतेच उतरा. स्वरूप ज्ञानासाठी समज आवश्यक आहे. स्वरूप ज्ञानासाठी समज आवश्यक आहे. कृती ही केवळ अनुषंगिक असते. तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांच्या जेवढ्या कमीत कमी गरजा असतील तेवढ्या पुरतेच लक्ष द्या आणि काम करा. निरपेक्ष पूर्णत्व आताच आहे, भविष्यात नाही. निरपेक्ष पूर्णत्व आताच आहे, भविष्यात नाही. त्याचे रहस्य आताच कृती करण्यात आहे. त्याचे रहस्य आताच कृती करण्यात आहे. मनापलीकडे जाण्यासाठी तुम्ही मूक आणि शांत असले पाहिजे. मनापलीकडे जाण्यासाठी तुम्ही मूक आणि शांत असले पाहिजे. सर्व स्मृती आणि अपेक्षा यांचा संपूर्ण त्याग करा. संपूर्ण दिगंबर आणि शून्य अवस्थेत तुम्ही स्वतःला तयार आणि तत्पर ठेवा. अतुलनीय आणि अप्राप्य अशा गोष्टी तुमच्या हृदयातच
तुमची ओळख पटावी म्हणून कालातीतपणे वाट पाहत आहेत.